तर राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि ठाकरे गट दोन्ही आमदारांना पात्र केल्यानंतर एकीकडे ठाकरे गट राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर दुसरीकडे शिवसेना उच्च न्यायालयात गेली होती आणि या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेसह 40 आमदारांना नोटीस बजावली आहे। सोबतच राहुल नार्वेकर यांना सुद्धा नोटीस बजावली आहे। शेड्यूल 10 नुसार काय कारवाई केली या संदर्भात उत्तर आता सादर करावं लागणार आहे। राहुल नार्वेकर यांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, सुप्रीम कोर्टानं आता नार्वेकर आणि सोबतच शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना सुद्धा नोटीस बजावली आहे। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, अगदी बरोबर आहे। 10 जानेवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे आमदार अपात्र आणि पात्र या प्रकरणामध्ये निकाल देताना एकूणच ठाकरे गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो कोणत्याही आमदारांना अपात्र केला नाही। त्याचबरोबर जर 2 वेगळे व्हीप मान्य करायचे जर म्हटलं तर सुनील प्रभू यांचा सुप्रीम कोर्टाने दिलेला व्हीप त्यानुसार जर सुद्धा कारवाई करण्यात आली नाही। आणि दुसरीकडे आपण बघतोय की जे भरत गोगावले आहेत, जे शिंदे गटाचे प्रतोद म्हणून नेमण्यात आलेले, त्यांच्या व्हीप जो 14 आमदारांनी मोडलेला आहे, ठाकरेंच्या 14 आमदारांनी, त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई झाली नाही। त्यामुळे निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी जे आहे ते शिवसेनेच्या एकूण 56 आमदारांपैकी एकाही आमदाराला जे आहे ते अपात्र केलं नाही। त्यानंतर जो आहे दोन्ही गट जे आहे ते शिंदे गट जो आहे तो मुंबई कोर्टामध्ये आणि ठाकरे गट जो आहे तो पुन्हा एकदा त्यांनी सुप्रीम कोर्टाचे जे आहे ते दारं ठोठावली। आणि आता सुप्रीम कोर्टाने जे आहे ते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे। आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा कारण दाखवा ही नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टाने पाठवलेली आहे। विशेष म्हणजे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने शेड्यूल 10 नुसार राहुल नार्वेकर यांनी काय कारवाई केली अशी विचारणा त्या नोटीसमध्ये करण्यात आलेली आहे। कारण शेड्यूल 10चं उल्लंघन झालं हीच तक्रार जी आहे ती राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती ठाकरे गटाकडून, आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडून सुद्धा हीच तक्रार करण्यात आली होती। आणि ज्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट जेव्हा गेलं होतं तेव्हा त्यांनी हीच तक्रार मांडली होती की 10व्या शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे। त्या म्हणजे जे आहे ते पक्षशिस्त जी आहे ती मोडलेली आहे, पक्षाच्या जे पक्ष प्रमुख आहेत आणि जो व्हीप आहे तो मोडण्यात आलेला आहे, त्यामुळे अपात्र करण्यात यावं अशी तक्रार जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे, म्हणजे अशी याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे ठाकरे गटाने नोंदवली होती। मात्र त्याच्यावरती अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिला नाही। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने यामध्ये दखल घेत राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे। जी ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।